ये प्लेन था इज इक्वल टू टाइप गामा माइनस z1 अपॉन c इज इक्वल टू -2 टाइम्स काय तुम्हाला इथून इथे यायचं ax1 प्लस by1 प्लस cz1 divided by a square plus b square plus c square. This is the formula for finding. I think the plane का पूरा है plus b is there. Yes, plus b is there. It is the formula. You have to remember here. ये अगर फॉर्मूला याद है तो कोई भी पॉइंट के अपन इमेज निकाल सकते हैं. अपन ने प्लेन बाइसेक्टर के क्वेश्चन अच्छे से देखने वाले. इमेज पे मेरे ख्याल से एक ही क्वेश्चन हुआ था और ये इम्पोर्टेंट फॉर्मूला था कि ये कोई एक पॉइंट है, इसकी इमेज अल्फा बीटा गामा है ये प्लेन के अंदर, तो उसकी इमेज अपन कैसे निकालेंगे? एकदम सिंपल. अल्फा माइनस x1 अपॉन डायरेक्शन रेशियो a, बीटा माइनस y1 अपॉन डायरेक्शन रेशियो b, गामा माइनस z1 अपॉन डायरेक्शन रेशियो c इज इक्वल टू -2 टाइम्स जैसा प्लेन के डिस्टेंस निकालते ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस d अपॉन a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस c स्क्वायर. तो आई थिंक एक क्वेश्चन इसके हो गए. ये लास्ट बिट है इमेज का प्लेन बहुत डिटेल में लिया अपन ने. तो देखो ये तो प्लेन ही इंपॉर्टेंट है. ज्यादा क्वेश्चन जेई में जो है थ्री डायमेंशनल ज्योमेट्री में से प्लेन पे ही ज्यादा क्वेश्चन पूछता. लाइन पे अभी तक तो बहुत कम क्वेश्चन पूछा. लाइन ले लेंगे अपन इसके बाद फास्ट शॉर्ट. तो क्वेश्चन ऐसा है, समझो फॉर एग्जांपल वही क्वेश्चन द इमेज ऑफ द पॉइंट. क्वेश्चन ऐसा है कि द इमेज ऑफ द पॉइंट, तो एक पॉइंट है उसकी इमेज निकालेंगे. द इमेज ऑफ द पॉइंट 1 3 4 4 इन द प्लेन आपके पास ये वाला है, एक प्लेन की इक्वेशन है x प्लस 2y माइनस z प्लस 3 इक्वल टू 0. ये एक प्लेन है. द इमेज ऑफ द पॉइंट 1 3 4 इन द प्लेन x प्लस 2y माइनस z प्लस 3 इक्वल टू 0 इज, इसकी इमेज क्या रहेगी ये अपने को बताना है. पहला ऑप्शन ए 1 1 माइनस 6, दूसरा ऑप्शन बी -1 -1 6, तीसरा ऑप्शन सी -1 1 -6, लास्ट ऑप्शन डी -1 1 -1 -6 1 -1 -6 इज देयर. तो these are the options. बस इसमें क्या इम्पोर्टेंट है? तो फार्मूला इम्पोर्टेंट है. फार्मूला तुमको अगर मालूम है यू कैन वेरी इजी है ना. ये क्या है तुम्हारा x1 y1 z1, लेट अल्फा बीटा गामा बी द इमेज ऑफ दैट वन है ना. अपन वही लिखेंगे इसमें कि लेट अल्फा बीटा गामा बी द इमेज, लेट अल्फा बीटा गामा बी द इमेज ऑफ दैट वन, द इमेज. therefore what we can say that here x1 y1 z1 is nothing but x1 y1 z1 is nothing but it is your 1 3 4. बस फार्मूला चिपका फार्मूला. क्या फार्मूला? अल्फा माइनस x1, तो अल्फा माइनस 1 अपॉन डायरेक्शन रेशियो इसका 1, ये कितना है यहाँ पे 1, y सॉरी बीटा माइनस 3 अपॉन डायरेक्शन रेशियो कितना 2, गामा माइनस 4 अपॉन डायरेक्शन रेशियो -1 is equal to -2 times बोलो ax1 मतलब a कितना है 1 और x1 कितना है 1 1 into 1 1 plus by1 2 into 3 6 is there plus cz1 -1 into 4 -4 is there and plus b मतलब कितना plus का b अपॉन a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस c स्क्वायर मतलब a का स्क्वायर मतलब 1 का स्क्वायर 1 प्लस 4 और प्लस 1 इज देयर. बस सिंपली यू गॉट हियर. इसको सॉल्व करो और अल्फा बीटा गामा की वैल्यू निकालो. कितना मिला देखो 6 और 1 7 7 और 3 10 10 में से 4 गया -6 मतलब +12 है ना. देखो 6 और 1 7 7 और 3 10 10 में से 4 गया 6 6 -12 है. कैसा होगा 6 और 1 7 7 और 3 10 10 में से 4 का प्लस का 6 6 दूनी -12 और ये कितना हो गया 4 5 6 मतलब कितना है -2. बस ये खत्म. अब सब ये एक दूसरे के इक्वल है. सबसे पहले अल्फा -1 अपॉन 1 इज इक्वल टू -2 लेके अल्फा की वैल्यू निकालो है ना. यानी ये डब्बे में निकाल कर देखो और ये डब्बे में निकाल कर तुमको वैल्यूज यहां पे ये बॉक्स के अंदर. therefore we can say that here alpha -1 by 1 is equal to -2
So what is the value of alpha? Alpha is equal to -2 plus 1. -2 plus 1 मतलब -1. Again, beta -3 is equal to 2 into 2 -4 is there. So implies beta is equal to how much? Beta is equal to -4 plus 3 -1 is there. I think option number B beta. Or gamma -4 is equal to -1 into 2 plus 2 is there. So gamma is equal to 4 of the 6 is there. So -1 and then 6 is there. So option number B is right. So this is a very simple one. तो ये रामबाणी राज है। कोई भी मेंस का क्वेश्चन अगर निकालने के लिए सबसे इंपॉर्टेंट है उसका फार्मूला। यदि तुमको उसका फार्मूला याद है तो कोई भी इक्वेशन प्लेन के अंदर से निकाल सकते हैं। तो वेरी सिंपल वन। कोई मुझे ये बताएगा कि प्लेन बाइसेक्टर का फार्मूला क्या था? एक प्लेन है जो कि दो प्लेन का बाइसेक्ट कर रहा है, तो वो प्लेन की इक्वेशन व्हाट इज द फार्मूला फॉर दैट वन? टेल मी नाउ। सर कोई फार्मूला बताएगा? यस, जे कोई मुझे ऑनलाइन है त्यांनी सांगा। क्वेश्चन कळाला का मी काय सांगायचं? क्वेश्चन आहे की जर एखादा प्लेन दोन प्लेनला बायसेक्ट करत असेल तर त्या प्लेनची इक्वेशन सांगायची। काय केलं? बोला। ax plus by plus cz तसं नाही, कसं आहे ते बघा। यस, अजून कोणी? सर ax a1x plus b1y plus c1z plus d1 is equal to plus or minus a1x plus b1y plus c. a1x plus b1y plus c1z plus d1 upon under root of a1 plus b1 square plus c1 square is equal to plus or minus a2x plus b2y plus c2z plus d2 plus d2 upon under root of a2 square plus प्लस आणि माइनस खेळ करतो है ना। त्यामध्ये तुम्हाला ती कंडिशन आहे a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 जर पॉझिटिव्ह आला तर ओरिजिन कोण ठेवणार? हा, अँगल कोणता असेल? ऍक्टिव्ह अँगल ओरिजिन ठेवणार, म्हणून तुम्ही प्लस मायनस मध्ये कोणती व्हॅल्यू घेणार? मायनस ची व्हॅल्यू घेणार। जर a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 हा जर निगेटिव्ह आला तर ओरिजिन कोण ठेवणार? ऍक्टिव्ह अँगल। आणि कोणती व्हॅल्यू घेणार आपण? प्लस ची व्हॅल्यू घेणार। असं लक्षात पाहिजे तुम्हाला, असं रिवाइज केलं पाहिजे आपण, मनात रिवाइज केलं पाहिजे असं 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 असं, तर तुम्हाला लक्षात येईल। इतक्या डिटेल मध्ये घेतला प्लेन तुम्ही कम्पेअर करू शकता दुसऱ्या ठिकाणी कम्प्लिटली मध्ये घेतला। चला मग अनेक क्वेश्चन तुम्हाला इमेज वर क्वेश्चन देतो आणि पुढच्या टॉपिक कडे जातो, ठीक आहे? बघा आता, now the next question on the basis of image is there. Last question, this is a so the question is the image of the point in the plane. फिर कितना पार्टिकुलर प्लेन, अभी तक ये प्लेन कार्टेशियन फॉर्म में था, अब फिर फर्क क्या है कि अब प्लेन कौन से फॉर्म में तुम्हारा? वेक्टर फॉर्म में। So the question is something like this: the image of the point 1, 3, 4 in the plane, नहीं तो हो गया क्वेश्चन है ना, सॉरी, 1, 2, -1 in the plane है आपके पास, in the plane r bar dot 3i plus -5j plus 4k plus 4k is equal to plus 3 equal to 0 is तर रिवर्स करायचे फक्त काय याच्यामध्ये तुम्हाला सॉरी इक्वल टू 5 मिक्स करायला दोन्ही क्वेश्चन इक्वल टू 5। तर याच्यात फरक फक्त काय होणार की हा जो प्लेन आहे हे वेक्टर फॉर्म मध्ये आहे, तर याच्यामध्ये a म्हणजे किती? 3, b म्हणजे किती? -5 आणि c म्हणजे किती? 4। इट इज x1 y1 z1, बाकी सगळे राष्ट्रीय कार्यक्रम सेम, काय अडचण नाही। ऑप्शन तुम्हाला देतो मी, तुम्ही सॉल्व करा। एक ऑप्शन आहे 73/25, बरेच मुला सोबत जर केलं माझे तर माझ्या ऑप्शन लिहिपर्यंत त्याचा आन्सर येऊन जाणार, जरा करून पहा। -6/5 देन 39/25 पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन बी सोबतच करा माझं बघावा, माझ्या ऑप्शन लिहिपर्यंत तुमचा होते का? सगळं तुमच्या समोरच आहे।
73 by 25, comma 6 by 5, comma 39 by 25. Okay. Then C option, -1, -2, and then 1 is there. And last option D, 73 upon 25, comma -6 by 5, comma -39 by 25. Yes, check your answer. जे आन्सर असेल सेम आहे, फक्त फरक आहे की हा प्लेन फक्त वेक्टर फॉर्म मध्ये दिलाय, कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेला नाही. कारण बघावं जर झाला असेल कोणाचं सांगा, नाहीतर नंतर पण करते तुमचं म्हणावं. ठीक आहे. तर या तऱ्हेने आम्ही प्लेन खूपच व्यवस्थित घेतला, खूप छान घेतला. त्याच्यावरचे जेईचे प्रश्न आपण 3D लाईन प्लेनचे शेवटी घेऊ, जेईचे जेवढे प्रश्न आहेत. ठीक आहे, पण मी मध्ये मध्ये कव्हर केले ते जेईचे प्रश्न, तरी काही राहिले असतील तर आपण ते मध्ये घेतलेला आपल्याला. तर आता विदाउट एनी टाइमपास थोडा आपण आता लाईन कडे वळू. आपण डायरेक्ट प्लेन वर याच्यावर घेतो, कारण हा प्लेन टॉपिक महत्वाचा होता. जास्त करून प्रश्न प्लेन वर विचारतात म्हणून आपण प्लेन घेतो. त्यामुळे जे राहिला पोर्शन आहे लाईनचा ते कव्हर करू आपण आता लाईनचा. ठीक आहे, तर डायमेन्शन डेव्हलपमेंट कंप्लीट केला, प्लेन कंप्लीट केला. आता फक्त राहिला लाईन. लाईन घेतलं की हे तीन पार्ट कंप्लीट होऊन जाते, पण चॅप्टर कंप्लीट होते. आणि आता आपण प्लेन वर परीक्षा ठेवणार आहे लवकरच, उद्या किंवा परवा. तुम्ही तयारी करा. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह वर जास्त प्रश्न घेऊ. आता प्रॅक्टिस करावं लागेल आपल्याला, मागचा रिवाइज करावं लागेल, मागच्यावर परीक्षा घ्यावं लागेल. असा होऊ नये की तुम्ही मागचा विसरून जाणार. त्यामुळे सतत परीक्षा घ्यावा लागेल आपल्याला, तर तुम्ही टच मध्ये राहतील, नाही तर तुम्ही विसरून जातील सगळं. ठीक है, चलो अब स्टार्ट करेंगे हम लाइन. लाइन जो कि बहुत ही सिंपल है, लाइन में तो कोई खास बात नहीं है, और लाइन में क्वेश्चन भी बहुत कम है, क्योंकि अपने लाइन के ज्यादातर क्वेश्चंस जो है बोर्ड में बहुत अच्छे से क्वेश्चंस दिए वाले लाइन में. ठीक है, तो लाइन को ज्यादा प्रश्न भी नहीं पूछा. तो लाइन क्या आपको मालूम है, हाउ मेनी फॉर्म्स ऑफ लाइंस आर देयर? देयर आर टू फॉर्म्स ऑफ लाइन. Equation of line passing through one point and parallel to one vector, and equation of line passing through two given points. तो सबसे पहले equation of line passing through one point के दो फॉर्म है. एक कौन सा फॉर्म है इसका? वेक्टर फॉर्म, और एक कौन सा फॉर्म है इसका? कार्टेशियन फॉर्म. है ना, याद है ना साहब? अभी तक क्या डिटेल मिलेगा. तो क्या फॉर्मूला इसका पहले? r bar is equal to a bar plus lambda times b bar. Equation of line passing through one point and parallel to a given vector. What is the formula? R bar is equal to a bar plus lambda times b bar. Equation of line passing through one point and parallel to one vector, or parallel to given vector. इसका कार्टेशियन फॉर्म बोलो. x minus x1 by a is equal to y minus y1 by b is equal to z minus z1 by c है. उसके बाद आपने को ये कंसेप्ट मालूम है कि लाइन पे अगर से कोई कोऑर्डिनेट्स निकालने का है, you can test to find out the coordinate, any coordinates of any point on the line. लाइन के कुछ कोऑर्डिनेट्स निकालने का है, तो हम क्या करते हैं, ये लाइन को इक्वल टू क्या करते हैं, लैम्डा करके वो लाइन के कोऑर्डिनेट्स निकालते हैं. तो लाइन के कोऑर्डिनेट्स कैसे रहेंगे? x कोऑर्डिनेट करेंगे a लैम्डा प्लस का x1, मतलब x1 प्लस a लैम्डा, b लैम्डा प्लस y1 y कोऑर्डिनेट, z कोऑर्डिनेट क्या रहेगा, c लैम्डा प्लस z1. दिस आर द मेथड टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द लाइन. इक्वल टू लैम्डा करो, x y z की वैल्यू निकालो, मतलब कोऑर्डिनेट्स निकालो. वेरी सिंपल. चलो आगे. चलो, उसके बाद हम बात करेंगे इसकी इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू टू गिवन पॉइंट्स की. तो टू गिवन पॉइंट्स में सबसे इम्पोर्टेंट क्या है कि r बार इज इक्वल टू a बार प्लस लैम्डा टाइम्स b बार माइनस a बार इज, है ना. b में से माइनस करो, ये बार 2 पॉइंट्स का फार्मूला. इसका कार्टेशियन फॉर्म ऑल्सो देखेंगे तो क्या आएगा फार्मूला, x माइनस x1. यहाँ पे a, अब लाइन अगर से दो पॉइंट में से पास है तो डायरेक्शन रेशियो कैसे निकालते हैं अपन, x2 माइनस x1. दूसरे में से पहले क्या करते हैं, माइनस करते हैं. इतना ही फर्क है. यहाँ पे a b c क्या है, लाइन के डायरेक्शन रेशियो. तो यहाँ पे क्या है, लाइन दो पॉइंट में से पास होने के कारण x2 माइनस x1 पहले लाइन का, देन आफ्टरवर्ड y2 माइनस y1 दूसरे लाइन का डायरेक्शन रेशियो, मतलब b तुम्हारा, और ये z माइनस z1 अपॉन z2 माइनस z1 इज. ठीक है, यस, दिस इज द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू टू गिवन पॉइंट. बस ये पहले तो कोऑर्डिनेट्स, पहले तो कंसेप्ट पे पहली एक्सरसाइज है, फिर उसके बाद दूसरी एक्सरसाइज क्या एंगल पे, है ना.
एंगल बिटवीन टू लाइन का फार्मूला बोलो, अगर से दो लाइन से समझो, तो व्हाट इज द फार्मूला फॉर फाइंडिंग एंगल बिटवीन द लाइंस? cos थीटा इज इक्वल टू, यस टेल मी नाउ, cos थीटा इज इक्वल टू क्या फार्मूला? a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 डिवाइड बाय अंडर रूट में a1 स्क्वायर प्लस b1 स्क्वायर प्लस c1 स्क्वायर इनटू अंडर रूट ऑफ a2 स्क्वायर प्लस b2 स्क्वायर प्लस c2 स्क्वायर, ये उसका कार्टेशियन फॉर्म। और अगर से प्लेन का फॉर्म में निकालेगा तो ये फार्मूला मान करते हैं, है ना, वेरी सिंपल हो। तो ये है तुम्हारा लाइंस, लाइन स्टार्ट करें अपने, जब इतने जितने कंसेप्ट लिए पहले इसके क्वेश्चन, रिमेनिंग क्वेश्चन रिमेनिंग कंसेप्ट है। अब उसके बाद पहला क्वेश्चन इसका अपन गिराएंगे, इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू, इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू, इतना लंबा नहीं लिखेंगे, पीटी मतलब समझ में आना चाहिए कि पासिंग थ्रू है अपना, पासिंग थ्रू 2 3 -1, 2 3 -1 से पास है and perpendicular to xy plane and perpendicular to xy plane is, तो पास है और xy plane को वो परपेंडिकुलर है। तो पहला ऑप्शन ए, x is equal to 2 plus lambda, दूसरा ऑप्शन बी, y is equal to 3 और z is equal to -1, डी ऑप्शन x equal to -2, y equal to -3, z equal to -1 is there. Last option C, x equal to 2, y equal to 3, z equal to 1 plus lambda. Last option D, -2, 3 और z equal to 1 plus lambda. तो क्वेश्चन को सिंपल, इसमें कोई खास बात तो नहीं। तो क्वेश्चन में क्या बताओ सर कि जी सर, ऑप्शन नंबर कौन था? ऑप्शन सी। हे बघा, सिंपल गोष्ट डिस्कस नाही त्यावर, एकदम म्हणजे स्टार्टिंग असल्यामुळे थोडा सिंपल घेतला मी। आता काय, इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू, लाइन एक पॉइंट मध्ये पास आहे, ही समजा तुमचं लाइन आहे, ते तुमचा कोणता प्लेन आहे? हा एक्स, हा वाय आणि हा झेड, ठीक आहे। आता आपली जी लाइन आहे एका पॉइंट मध्ये पास आहे आणि इट इज परपेंडिक्युलर टू कोणाला? एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे याला परपेंडिक्युलर आहे अशी, याला परपेंडिक्युलर आहे एक्स वाय प्लेनला, आणि ते कशातून पास आहे? 2 3 1 मधून पास आहे, ठीक आहे, 2 3 -1 मधून पास आहे। आता आणि एक्स वाय प्लेनला कशी आहे ती? परपेंडिक्युलर आहे। तर मला सांगा एक्स वाय एक्सिसला परपेंडिक्युलर आहे, पण त्या झेड एक्सिसला कशी आहे? पॅरलल आहे। झेड एक्सिसचे कोऑर्डिनेट तुम्ही सांगू शकता का? यस, 0, 0, 1 डायरेक्शन रेशोज ऑफ झेड एक्सिस, पाठ आहे सगळ्यांना, असं कोण नका टीडी पासून सांगायला। मी तुम्हाला म्हणलं डायरेक्शन रेशोज ऑफ एक्स एक्सिस तर किती? 1, 0, 0, डायरेक्शन रेशोज ऑफ वाय एक्सिस 0, 1, 0, डायरेक्शन रेशोज ऑफ झेड एक्सिस 0, 0, 1 इज देयर। तर आता झेड एक्सिस मध्ये पॅरलल आहे, तर झेड एक्सिस डायरेक्शन रेशो किती? 0, 0, 1 इज देयर। मग तुम्हाला पॅरलल लाइनचा कांसेप्ट माहिती है, जेव्हा जब भी दो लाइन पैरेलल रहेंगे तो उनके डायरेक्शन रेशोज क्या रहेंगे? सेम। तो ये लाइन 2 3 -1 में से पास है और ये लाइन के डायरेक्शन रेशोज क्या होंगे? 0, 0, 1, तो ये लाइन इसको क्या है? झेड एक्सिस क्या है? पैरेलल। लाइन की इक्वेशन क्या आगे बोलो? x -2 upon 0, y -3 upon 0, and then z minus of minus plus 1 upon 3 1 is there, है ना? z minus of minus plus 1 upon c मतलब कितना? 1। आता असे तुम्हाला दिले आहे इक्वल टू लॅम्बडा करा, कारण लॅम्बडा मध्ये आहे तो इक्वल टू लॅम्बडा मतलब कोऑर्डिनेट्स काढा, इक्वल टू लॅम्बडा करून आपण काय करू? लाइनचे कोऑर्डिनेट्स काढू। तर बघा तर x -2 म्हणजे 0 into लॅम्बडा 0, तर x is equal to किती आला तुम्हाला? 2, है ना? 0 into लॅम्बडा 0, y -3 equal to 0, तो y is equal to किती आला? 3, आणि z plus 1 is equal to लॅम्बडा, तर लॅम्बडा आणि प्लस 1 तिकडे गेलं तर -7, z is equal to लॅम्बडा -1, तर करेक्ट कोण आहे? ऑप्शन नंबर सी मिळाले का? लॅम्बडा
सर लॅम्बडा मायनस 1 आहे ना ऑप्शन्स बरोबर आहे का z is equal to lambda minus 1 ऑप्शन चुकले हे आहे तुम्हाला z is equal to -1 plus lambda आता तो ऑप्शन सी बरोबर आहे कारण हा लॅम्बडा -1 होतो ठीक आहे तर x is equal to 2 y is equal to 3 and z is equal to -1 plus lambda is there option number C is there तर स्टार्टिंग असल्यामुळे थोडा सिंपल क्वेश्चन घेतला नाउ वी प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दैट वन नेक्स्ट क्वेश्चन is the equation of line passing through the point 234 and parallel to the line and parallel to the line and parallel to the line कोणती लाइन parallel आहे the line आपल्याकडे x minus 1 upon 4 is equal to minus y plus 4 upon 1 is equal to 3z minus 2 upon 5 is आणि ऑप्शन तुम्हाला दिलेल्या लाइन मध्ये पहिला ऑप्शन आहे ऑप्शन आहे लई मोठे याच्यामध्ये ऑप्शन असतो लेंथ इज दॅट वन x minus 2/12 माझा ऑप्शन लिहिण्यापर्यंत तुम्हाला सॉल्व झाला पाहिजे तो व्हेरी सिंपल क्वेश्चन बी ऑप्शन आहे इज इक्वल टू the option is something actually x minus 2/4 is equal to y plus 3 upon minus 1 is equal to z minus 4/5 D option x minus 2/12 y plus 3 upon 3 is equal to z minus 4/5 so very simple कोई खास बात नहीं है क्वेश्चन सिंपल है इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू याच्यातून पास है आणि या लाइनला तर पॅरलल आहे whenever two lines are parallel what is important here the direction ratios of both the lines are the direction relations of both the lines are same so ये जो इसके लिए डायरेक्शन रेशियो है वो इसके लिए डायरेक्शन रेशियो है so can we say that here सबसे पहले इसको स्टैंडर्ड फॉर्म निकालो इसके डायरेक्शन रेशियोस के लिए पहले तुमको इसको सिंपलीफाई करना पड़ेगा फिर इसके डायरेक्शन रेशियो मिलेंगे ये लाइन स्टैंडर्ड फॉर्म में नहीं है इसके डायरेक्शन रेशियो ऐसे नहीं बोल सकता अपन ये 4 1 5 these are the not direction ratios of line इसमें सिर्फ इतना कंसेप्ट इंपॉर्टेंट है लाइन ये पॉइंट में से पास है जो तुमको मिल गया ये x1 y1 z1 नाउ वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट डायरेक्शन रेशियोस अगर से निकालने का है तो पहले ये लाइन को स्टैंडर्ड फॉर्म में लाना पड़ेगा स्टैंडर्ड फॉर्म में क्यों नहीं है तो कोएफिशिएंट ऑफ x 1 है चलो ओके कोएफिशिएंट ऑफ y भी 1 नहीं है मतलब माइनस है इसको सिंपलीफाई करना पड़ेगा अब कोएफिशिएंट ऑफ z कितना है 3 है तो सबसे पहला काम स्टैंडर्ड में लाने के लिए x का कोएफिशिएंट 1 y का कोएफिशिएंट 1 z का कोएफिशिएंट 1 होना चाहिए तो पहले हम इसको स्टैंडर्ड फॉर्म में लाएंगे ये लाइन तो ये आ गया x minus 1/4 is equal to एक्चुअल का है -y plus 4 इससे का yes minus y plus 4 तो ये मला कसं येते माइनस कॉमन काढून y minus 4 upon 1 is equal to 3 कॉमन काढून z minus 2 by okay 3 कॉमन काढून z minus 2/3 upon 5 मग आता मला याला असं येते का x minus 1/4 y minus 4 upon -1 is equal to z minus 2/3 upon ठीक आहे डिवाइड न्यूमरेटर बाय 3 आणि डिनॉमिनेटर बाय 3 ते तुम्हाला किती आला 5/3 इथे सुद्धा मी काय केलं डिवाइड न्यूमरेटर बाय -1 डिनॉमिनेटर बाय -1 हा माइनस माइनस प्लस झाला आणि -1 झाला आता झाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये का x चा कोएफिशिएंट 1 y चा कोएफिशिएंट 1 z चा कोएफिशिएंट 1 आणि आता हे a b c आहे मग काय लाईनचा फॉर्म तुम्हाला एकदम सिंपल आहे लाईन या पॉइंट मध्ये पास आहे आणि या लाईनला काय आहे पॅरलल आहे त्या लाईनचा लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हा आणि हे जे आहे 4 1 5 हे सुद्धा काय असेल त्या लाईनचे काय असेल डायरेक्शन रेशियो बिकॉज टू लाईन्स आर पॅरलल जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात त्याचे डायरेक्शन रेशियो काय असतात सेम असतात तर लाईनचा फॉर्म असा आला तुम्हाला
x minus 2 upon याला एक डायरेक्शन है तो किती 4 is equal to y minus 3 upon minus 1 and the last one z minus 4 upon 5 by 3 is there. Option में कहीं है कि नहीं ऐसा 5 by 3 is there. Yes sir, option A. 5 by 3 is there. 5 by 3 is there. तो क्या करेंगे इसको? सबसे पहले एक मिनट एक काम करो पहले चलो और इसको तुम सिंपलीफाई कर सकते हो. अभी ऑप्शन में नहीं है तो तुम यहाँ इसके डायरेक्शन में चूज कीजिए 4 minus 1 pi by 3 हो बरोबर है. वेरी गुड छान. 4 minus 1 pi by 3 इथे डायरेक्शन देतो आहे या लाईन तर डिवाइड मध्ये 3 असल्यामुळे प्रत्येकाला 3 डिवाइड करायचं. डायरेक्शन काय बेटा 12 -3 आणि 5. मग आता तुम्हाला डायरेक्ट काय करता येईल बघा हे लक्षात घ्या. कधी त्याच्यानंतर आता तुम्हाला डायरेक्शन द्यायचं असे आहे कोणत्याही नंबरचा डिव्हिजनला आला तुमचं काम काय त्याला त्याच नंबरने प्रत्येकाला काय करायचा मल्टिप्लाय करायचा. डिव्हिजनमध्ये आला 4 minus 1 pi by 3 multiply each term by 3 so you got here 3 चौक 12 3 into minus 1 minus 3 आणि हे 3 3 कटले म्हणजे त्याला 5. so याला डायरेक्शन किती झालं x minus 2 by 12 y minus 1 by minus 3 and z minus 4 by 5. हे तुम्हाला कळेल ऑप्शन बघून कारण ऑप्शन मध्ये तसं नव्हतं तुम्हाला कळालं पाहिजे की याला तुम्हाला थोडा सिम्प्लिफाय करावं लागेल. तर मी सिम्प्लिफाय केलं इट दोन असतात जास्त टाइम पास करत नाही कारण तो मुळातच क्वेश्चन सोपा आहे. Now, next question is that. Let's proceed to the next question. ऐसा कौन सा ऑप्शन होता है? Option number 8 is the correct one for that one. Okay. जो अगला क्वेश्चन है, a line passes through, passing through. A line PT म्हणजे passing through. A line passing through 3 minus 1 2. 3 minus 1 2 इधर पास है and perpendicular to the line and perpendicular to the line आहे r bar is equal to perpendicular to the lines r bar is equal to उत्तर देतो आता r bar is equal to I plus j plus k plus lambda times 2I minus 2j plus k and then पुन्हा दूसरी लाइन है r bar is equal to 2I plus j minus 3k plus लैम्बडा डैश आता इथे लैम्बडा घेतोय पुस्तकात तरी काय दिलं लैम्बडा डैश ऑफ I plus j sorry I minus 2j plus 2k. Equation of line is प्रश्न है then equation of line is ऑप्शनच फक्त मोठमोठे आहेत दुसरा काहीच नाही एकदम ऑप्शन लय मोठे आहेत त्यामध्ये. तुमची इच्छा असेल तर ऑप्शन लिहिता मी डायरेक्ट सांगू याच्यामध्ये जाऊ द्या 3I minus j plus 2k plus lambda times 2I minus 3j minus 2k हा पहिला ऑप्शन. ओके दूसरा ऑप्शन r bar is equal to 3I minus j plus 2k plus lambda times again 2I plus 3j minus 2k. R bar is equal to 3I minus j plus 2k plus lambda times 2I minus 3j plus 2k. Last option, option number D. R bar is equal to 3I minus j plus 2k plus lambda times 2I plus 3j plus 2k. बस ठीक आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे त्याच्यात काहीच नाही फक्त क्वेश्चन तुम्हाला भीती घालणार आहे. हे आपण बोर्डात केलं मला असं वाटतं
लाईन पासिंग थ्रू आहे त्यातून पास आहे 3 - 1 2 मधून परपेंडिक्युलर टू द लाईन्स या दोन लाईनला ते काय परपेंडिक्युलर आहे आणि तोच कन्सेप्ट पुन्हा पुन्हा तोच लाईन एका पॉइंट मध्ये पास आहे समोरच्या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे तर त्या समोरच्या दोन लाईनचा क्रॉस आपल्या लाईनला काय असेल पॅरलल असेल प्लॅनिंग साइट अँड रोल हे बघा कसं आपले रिक्वायर्ड लाइन ही ओके हे रिक्वायर्ड लाइन so this line is perpendicular to समजा हा एक लाइन ला आणि एक लाइन ला perpendicular हे वेक्टर ही लाइन तुमचा एक लाइन आणि तुम दुसरी लाइन तर आपली लाइन या पॉइंट मध्ये पास आहे 3 - 1 2 मधून पास आहे आणि या दोन लाइनला कशी ती ही दोन लाइनला कशी आपली लाइन परपेंडिक्युलर आता आपली या दोन लाइनला जर आपली लाइन परपेंडिक्युलर असेल तर या दोन लाइनचा जे पॅरलल वेक्टर आहे म्हणजे आता बघा ही लाईनचा जर विचार केला तर ही लाईन याच्यातून पास आहे आणि याचा पॅरलल वेक्टर म्हणजे हा काय त्याचा बी बार हा काय त्याचा बी बार ही लाईनचा विचार केला तर ही लाईन याच्यातून पास आहे आणि हे काय त्याचा पॅरलल वेक्टर म्हणजे काय सी बार तर आपलं जी लाईन आहे हे जे दोन लाईनचा पॅरलल वेक्टर आहे म्हणजे कोणता याचा या लाईनचा वेक्टर बी बार आणि याचा लाईन काय सी बार तर या दोघांचा क्रॉसला बी बार क्रॉस सी बार या दोघांचा जे क्रॉस आहे ना बी बार क्रॉस सी बारला आपली लाईन काय असेल किंवा ते एक काम करू सर्वात सिंपल पहिल्यांदा काय करू या दोन लाईनचे पॅरलल वेक्टर म्हणजे बी बार आणि सी बारचा क्रॉस घेऊ हे बी बार पॅरलल वेक्टर या लाईनचा आणि सी बार या यांचा बी बार क्रॉस सी बार है ना म्हणजे याचा अर्थ काय झाला ही लाईन जी आहे हे दोन लाईनला काय आहे परपेंडिक्युलर आहे कोण बी बार क्रॉस सी बार या दोन लाईनला काय परपेंडिक्युलर आहे पण आपली लाईन सुद्धा या दोन लाईनला काय आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे तो बी बार क्रॉस सी बारला काय असेल पॅरलल असेल व्हॉट इज पॅरलल टू बी बार क्रॉस सी बार आणि हे कशातून पास आहे 3, -1, 2 मधून काय आहे पास आहे 3, -1, 2 मधून पास आहे आणि बी बार क्रॉस सी बारला पॅरलल आहे तर तुमचं पहिलं काम बी बार क्रॉस सी बार फाइंड करणे क्रॉस काढता येते हा तुमचा बी बार वेक्टर आणि सी बार वेक्टर बी बार क्रॉस सी बार फाइंड केलं त्याच्यामध्ये जे आय जे के असेल आय जे के चे कोएफिशिएंट जे असेल ते तुम्हाला काय देणार ए बी सी देणार म्हणजे काय देणार डायरेक्शन रेशोज आता मला सांगा जेवढे डायरेक्शन रेशोज बी बार क्रॉस सी बार चे असेल तेवढे सेम कोणाचे असेल ही लाईनची तर ही लाईन याला काय आहे पॅरलल आहे तर ही लाईनचा फॉर्म काय असेल x मायनस किंवा वेक्टर फॉर्म मध्ये बघा सगळ्या ऑप्शन मध्ये तेच दिलं लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 3i - j + 2k 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 लास्ट मध्ये सुद्धा सेम दिलं त्यामुळे तुम्हाला इथे सांगता येत नाही म्हणजे तुम्हाला बी बार क्रॉस सी बार काढूनच तुम्हाला यामध्ये तुम्हाला लॅम्बडा सम जे आलेले आहेत ते काढावं लागेल तर बी बार क्रॉस सी बार काढू आपण बी बार क्रॉस सी बार काढणे कोणती मोठी गोष्ट एकदम सिंपल बी बार क्रॉस सी बार आता दोन मिनिटात काढू आपण बी बार क्रॉस सी बार व्हॉट इज बी बार क्रॉस सी बार I J K व्हॉट इज द आन्सर हियर 2 - 2 1 2 1 -3 कोणी केलं काय सर किती आला आन्सर यस एनीबॉडी हां कोणाचा आन्सर आला का यस एनीबॉडी नाही आला जाऊ दे मिस करू I 6 - 1 5 6 - 1 5y then -j म्हणल्यावर 6 + 2 -6 -6 -2 -8 आणि प्लस k मतलब 2 + 4 + 6k तर ऑप्शन मध्ये थोडा गोड झाला असं वाटेल ना ऑप्शन मध्ये क्वेश्चन मध्ये एकदा बघू आपण I - 2j मी काय घेतलं याच्यामध्ये काय कमाल तुमची सगळे झोपायला काय 2 - 2 1 आणि हे 1 - 2 2 हे घ्यावं लागेल ना पॅरलल वेक्टर 1 - 2 2 तर मला काय वेक्टर बघा आता सर ब्लर दिसायला सर समजा तर दिसायला का हो सर काहीच दिसेना बरं एक मिनिट 1 मिनिट ऍक्च्युअली घे दिसते का आता दिसते का आता
सर्व नाही दिसायला दिसन नाही सर, काहीच दिसेना, सगळं सगळं ब्लर दिसायचं. आहे. आम्हाला दिसायले सर, तुझं काय ते आम्हाला क्लिअर दिसायले. हा नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला तर बघ कोण ओके. कारण ते सगळं व्यवस्थित दिसायला लॅपटॉप मध्ये मला सगळं व्यवस्थित चालू आहे. बरं तर हे आला तुमचा 1 -2 ठीक आहे. 1 -2 2 मध्ये तुम्हाला याच्या क्रॉस करावा लागेल त्याची -4 + 2 right आहे. -4 आणि +2 म्हणजे किती -2 आहे. then afterward मायनस जे म्हणजे किती 4 मधून 1 गेले किती -3